मित्रांनो, आपण आपलं जीवन जगत असताना काही असे प्रश्न समोर येत असतात की नेमकं जीवन आपण चांगल्या पद्धतीनं जगायचं का जशास तसं उत्तर देऊन जगायचं. आणि अशावेळी फार मोठे प्रश्न का पडतात, कसे पडतात? कारण त्या वेळची जी काही परिस्थिती असते त्या परिस्थितीनुसार ते प्रश्न पडत असतात. काय होतं बघा, तुम्हाला तुमच्या आयुष्यात अनेक वेळा असा अनुभव असेल, ज्या व्यक्तीसंगत तुम्ही गोड बोलताय, चांगलं बघताय, ती व्यक्ती चांगली आहे म्हणून त्याच्याशी चांगलं वागण्याचा प्रयत्न करताय. आणि मित्रांनो, अशाच काही व्यक्ती तुम्ही चांगलं बोलताय, तुम्ही चांगला आहे, तुम्ही स्वभावानं प्रामाणिक आहे, तुमच्या जगण्यामध्ये काहीतरी आहे आणि तुम्ही पण ते दुसऱ्या व्यक्तीबरोबर तसंच शेअर करण्याचा, तसंच वागण्याचा प्रयत्न करत असता. आणि जितकं तुम्ही त्या व्यक्तीशी गोड बोलाल, चांगलं बोलाल, ती व्यक्ती तुमच्या संपर्कात येत असते. आणि अशी काही संपर्कात येत असते की एक दिवस कळून चुकतं की खरोखर मी ह्या व्यक्तीवर गोड बोलायला पाहिजे होतं का. कारण काय झालेलं असतं की ती व्यक्ती गोड बोलून आपल्या संपर्कात येते आणि इतका आपला त्या गोड बोलण्याचा फायदा घेत असते. मग ते तुमच्याकडं उसनं पैसे मागा म्हणा, तुमच्याकडं कुठली तरी कामं करा म्हणा, किंवा अशा पद्धतीनं व्यक्ती ते गोड बोलून आपल्याकडं जास्तीत जास्त फायदा करून घेण्याचा प्रयत्न करत असते. मग अशा वेळी नेमका प्रश्न पडतो की लोकांच्या संगत गोड बोलावं का नाही बोलावं. त्याच पद्धतीनं जर तुम्ही दुसरा विचार करायला गेला असाल तर मित्रांनो, तुम्हाला अनेक वेळा असा अनुभव आला असेल की शेजार धर्म असेल, नातेवाईक असतील, मित्रमंडळी असतील, जितकं तुम्ही त्यांच्या संपर्कात असता तेवढ्या तुमच्या संपूर्ण गोष्टी त्यांना माहिती असतात. मग तुमचा इन्कम सोर्स किती आहे, तुम्ही पैसे किती मिळवताय, तुम्ही कर्जात आहे का, अडचणीत आहे का, सुखात आहे का, दुःखात आहे का, अशा अनेक गोष्टी त्या जवळच्या व्यक्तींना माहिती असतात. आणि आपण काय करायला जात असतो, आपण एक सुंदर, स्वच्छंद आणि प्रामाणिक जीवन जगण्याचा प्रयत्न करत असताना जितकं होईल आपल्या परीनं तेवढं, मग आर्थिक असू दे मदत, किंवा एखादी शारीरिक मदत असू दे, किंवा कोणत्याही प्रकारची एखादी सामाजिक मदत असू दे, मग ते मित्र असतील, समाज असेल, नातेवाईक असतील, ह्यांना जितकं आपल्या मनाला पटत असतं तितकं ह्या व्यक्तींना आपण मदत करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि असे काही वर्षे गेल्यानंतर एक लक्षात येतं की ज्याला मी मदत करायला लागलो आहे तो आपला व्यवस्थित फायदा घ्यायला आला आहे आणि त्याच्या दृष्टिकोनातून आपण मदत करतो. याचा अर्थ काहीतरी की तो आपल्यावर काहीतरी उपकार करतो आहे, अशा पद्धतीनं त्याचं स्वभाव आपल्यासमोर येत असतो. आणि एकदा असं वाटतं की मनाला फार वेदना होतात की कशासाठी म्हणून याला मदत केली असेल. मग तुम्ही काही गोष्टीत मध्यस्थी झाला असाल, काही आर्थिक व्यवहार करून त्यांना मदत केलेली असेल, काही अडीअडचणीच्या ठिकाणी तुम्ही धावून गेलेला असेल, तर अशावेळी मग माणसानं जीवन जगत असताना नेमकं मदत करायची का नाही करायची. आणि करत असताना अशी गोष्ट येते की ज्याच्यासाठी केलं तो उलटा झालेला असतो आणि जोच आपल्यासंगत चांगला असतो त्याच्यासंगत आपण कदाचित उलटं वागलेलं असतो. आणि ह्या कन्फ्युजनमध्ये असा दिवस जात असतो किंवा वर्ष जात असतात की माणसाला गोड बोलावं का नाही, मदत करावी का नाही, असे अनेक प्रश्न आपल्या जीवनामध्ये पडलेले असतात. आपण काय करत असतो, जास्तीत जास्त लोकांशी चांगलं वागण्याचा प्रयत्न करत असतो. आणि जितकं जास्त तुम्ही लोकांशी वागशिला तेवढी लोक तुम्हाला किंमत कमी देण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांना वाटत असतं की ज्यावेळी ह्या व्यक्तीला आपण हाक मारेल, वेळी ह्या व्यक्तीला आपण बोलवल आणि ज्यावेळी ह्या व्यक्तीला आपण फोन करेल त्यावेळी ही व्यक्ती अवेलेबल असते. ह्या व्यक्तीला काहीच काम नाही. जर हे व्यक्ती कुठल्याही कामाचा नाही, त्यावरती मी बोलवल्याबद्दल येतो, मी फोन केल्याबद्दल येतो. तर जीवनामध्ये आपण असं ठरवलेलं असते की चला एखादा चांगला मित्र आहे ना, चांगले नातेवाईक आहेत ना, चांगला समाज आहे ना, आपण जेवढे आपली कामं बाजूला ठेवलेली असतात आणि त्याच्या कामासाठी धावून गेलेलो असतो. आणि नेमकी त्याच वेळा मित्रांनो आपली किंमत झिरोवर गेलेली असते. कारण
ज्यावेळी तुम्ही अशावेळी अवेलेबल राहताय ना, त्यावेळी तुमची किंमत कमी 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 होत गेलेली आणि एक दिवस शून्य झालेले असते की तुम्ही त्यानं फोन केल्याबद्दल कुठेही जाऊ शकता. का तर नाही म्हणायची सवय एक नसते आणि मदत करण्याची सवय असते, गोड बोलण्याची सवय असते आणि त्याचाच हे नातेवाईक, हे मित्र, हा समाज, त्याचाच तुमच्या चांगुलपणाचा किंवा आपल्या चांगुलपणाचा ही लोक पद्धतशीर फायदा घेत असतात. फायदा घेण्याबद्दल पण काय नाही, पण समाजामध्ये त्यांच्या नजरेतून आपली किंमत किती राहत असते, किंमतसुद्धा ते झिरो करत असतात. त्यामुळं मित्रांनो, अनेक वेळा असा प्रश्न पडत असतो की आपल्या जीवनामध्ये अशा व्यक्तीशी नेमकं वागायचं कसं. तर प्रामाणिकपणे जिथं नाही म्हणायचं तिथं नाही म्हणलंच पाहिजे. प्रत्येक वेळी आपण जर उपलब्ध राहिलो, अवेलेबल जर राहिलो, तर मित्रांनो आपली किंमत शून्यावर जाते. आणि एवढं पण आपण आपल्या जीवनामध्ये हलकं जीवन जगत नसतो की कुणासाठी तरी आपण आपली किंमत चांगल्या गोष्टीसाठी घालवू नये, इतकंसुद्धा आपण जीवनात नसतो. काही ठिकाणी नाहीच म्हणावं लागतं, जमणार नाही म्हणून स्पष्ट सांगावं लागतं. आर्थिक व्यवहार असतील तर होणार नाही म्हणून कसं स्पष्ट सांगावं लागतं. अशा पद्धतीनं आपण जर आपल्या जीवनाचा मार्ग जर वापरण्याचा प्रयत्न केला तर गोड बोलतो त्याच्याशी गोडच बोलायचं. फार जवळ जाण्याचा प्रयत्न करायचा नाही. फार जवळ गेला की तुमची किंमत कमी होते. जसा आहे तशाशी टेट फॉर टेट असं ह्या आत्ता कलियुगात तरी जगणं मला तरी योग्य वाटते. तुम्हाला मित्रांनो आणि कसं वाटतंय बघा. कारण जीवन पुन्हा पुन्हा नाही आणि एकदा आर्थिक अडचणीत एखादी व्यक्ती सापडल्यानंतर तुम्ही जगाला कितीही मदत करा, पण ज्यावेळी तुम्ही खरोखर आर्थिक अडचणीमध्ये सापडताय त्यावेळी असं आयुष्य वाटतं की ह्या जगामध्ये कोण कुणाचं नाही आहे. कारण ज्याचे कर्जाचे हप्ते तटले, ज्याच्या घरावर जप्ती आल्या, जो फार अडचणीतनं दिवस काढायला आहे, त्याची मानसिक स्थिती समजून घेणारी व्यक्ती ह्या जगात दुसरी कोण नसते. त्यामुळं कुणाशी कसं वागायचं, कशा पद्धतीनं जीवन जगण्याचा प्रयत्न करायचा, हे मित्रांनो टिट फॉर टॅट असल्याशिवाय आपलं आयुष्य तरी सुंदर जगता येत नाही, असं माझं एक मत आहे. ह्यातून आपलं काय मत आहे हे सुद्धा फार विचाराच करण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो. या व्हिडिओच्या माध्यमातून मला आपल्याबद्दल एवढाच संदेश पोहोचायचा आहे की मित्रांनो, आपण आपलं जीवन जगत असताना सगळ्याशी जेवढं होता येईल तेवढं आपण आपल्या कुवतेप्रमाणे, आर्थिक परिस्थितीप्रमाणे, समाजाशी, नातेवाईकाशी, कुटुंबाशी जेवढं चांगलं जगता येईल तेवढं जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण कुणीतरी यावं, गोड बोलावं, आपला गैरफायदा घ्यावा, आपण सारखं त्याच्यासाठी अवेलेबल असतो म्हणून आपली काहीतरी किंमत त्यानं कमी करावी, हे जर आपल्या आयुष्यात घडत असेल तर मग त्या नातेवाईकांचा, त्या मित्रांचा काही उपयोग आहे का? ह्या गोष्टीचा फार त्रास होत असतो. मग एकटं थोडा वेळ राहिलं तरी जीवनामध्ये चालेल, पण कुणाचे उपकार नको किंवा कुणावर उपकार नको. जशास तशा पद्धतीनं जे काही कलियुगामध्ये व्यवहार चालू आहेत, 10 रुपयेचा माल घे, 10 रुपये मला दे, अशा पद्धतीनं जर व्यवहार आपण करत आयुष्यामध्ये बसलो, सगळ्याच ठिकाणी व्यवहार होत नाहीत हे तितकंच जरी खरे असलं तरीसुद्धा माणुसकीच्या नात्या किंवा माणूसपणामध्ये जर आपला कोणतरी गैरफायदा घेत असेल किंवा आपल्याला चुकीच्या पद्धतीनं ट्रीट करत असेल किंवा आपणला आहे ते आपली योग्य किंमत देत नसेल, तर अशा समाजापासून आपण जास्तीत जास्त अलिप्त राहून जास्तीत जास्त आपण आपल्या जीवनामध्ये कसं सुखी, समाधानी आणि समृद्धी जगता येईल असं थोडंसं जगता येते का आपल्या जीवनामध्ये, आणि जी काय आपली किंमत आहे ती अबाधित राखूनच आपण आपलं जीवन जगण्याचा प्रामाणिकपणे जर प्रयत्न केला तर माझ्या मताप्रमाणे मित्रांनो की जीवन सुंदर आहे, जगता येतं. फक्त जीवनाकडे आपण बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो जर प्रामाणिक, चांगला, सुखी आणि समृद्धी जर ठेवला तर सुंदर आयुष्य आहे आणि जगता येत असतं. धन्यवाद.